मुंबईतील महापौर पदाबाबत भाजप तडजोड करणार नाही. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून राज्यातील नेतृत्वाला निरोप. विश्वसनीय सूत्रांची माहिती. महापौर पदावर हक्क सांगण्याच्या थेट सूचना. मुंबई महापालिकेसाठी महापौर पदासाठीची सोडत नवीन चक्राकार पद्धतीने काढली जाणार. जुन्या चक्राकार पद्धतीने अनुसूचित जमातीचा महापौर बनवण्याची शक्यता. शिवसेना आज कोकण भवनात जाऊन गट स्थापन करणार. पालिकेचे गॅजेट नोटिफिकेशन घेऊन नगरसेवक बेलापूरला जाणार. ताज लँड्स एंड ते बेलापूर असा बसनं प्रवास करणार. ताज लँड्स एंडमध्ये आज भाजप आणि शिवसेना नेत्यांची एकत्रित बैठक. महापौर पद आणि इतर समित्यांबाबत चर्चा होणार. राहुल शेवाळे, अमित साटम, आमदार अळवणी उपस्थित राहणार. जुन्या पिढीनं निवृत्त होऊन नव्या पिढीकडे जबाबदारी सोपवावी. मोदींच्या निवृत्तीच्या चर्चेनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा सल्ला. ज्येष्ठांनी मार्गदर्शकांच्या भूमिकेत जाण्याचंही आवाहन. पालघरमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लॉंग मार्चचा आज दुसरा दिवस. वाढवण बंदराविरोधात 50,000 नागरिकांचा समावेश. मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार. वाहतूक नियंत्रण अधिसूचनेत गुजराती भाषेचा वापर. पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या पत्रकावरून प्रचंड संताप. जिल्हा प्रशासनाला गुजरातीबद्दल एवढा कळवळा का? प्रशासनाला सवाल. राज्यात गुंतवणुकीचा पाऊस पडणार. 35 लाख नोकऱ्यांची संधी. दावोसमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. तर 2030 पर्यंत महाराष्ट्र 1 ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनणार. फडणवीसांना विश्वास. मुंबईत जुहूत 3 गाड्यांच्या अपघातात अक्षय कुमारच्या ताफ्यातील कारचा समावेश. अपघातग्रस्त रिक्षाची अक्षय कुमारच्या ताफ्यातील कारला धडक. रिक्षाचालक जखमी. नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड. एकमेव अर्ज दाखल केल्यानं अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा. गडकरी, शहा, नड्डांच्या उपस्थितीत आज अधिकृत घोषणा. अमेरिकेच्या धमकीनंतर युरोपीय देश ग्रीनलँडच्या मदतीला. फ्रान्स, जर्मनीसह 7 देशांचं सैन्य ग्रीनलँडमध्ये. लष्करी सरावालाही सुरुवात. महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा धडाका. सलग 5वा विजय मिळवत प्ले ऑफमध्ये क्वालिफाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.